इकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात मनसेचे कार्यकर्ते जमायला आता सुरुवात झालेली आहे। विशाल कडनं सुद्धा आता आपण अपडेट्स घेणार आहोत। विशाल, नक्कीच सौरभ, ज्या पद्धतीने आपण पाहतोय हा मोर्चाकडे आता कार्यकर्ते जे आहेत येऊ लागलेले। आता आपण फॅशन स्ट्रीट या परिसरात आहोत। या ठिकाणी जर पाहायला गेला तर निवडणूक आयोगाच्या विरोधात जागर जो आहे हा केला जातोय। संबळ वाजून हा सगळा जागर केला जातोय। आपण या कार्यकर्त्यांशी बोलणार आहोत। ते नेमकं कुठून आले, तुम्ही कुठून आलाय? आम्ही पुणे कसबा मतदारसंघातून आलेलो आहे। आज जागर घालताय तुम्ही निवडणूक आयोगाच्या विरोधात? 100% जागर घालतोय निवडणूक आयोगाच्या विरोधात। आणि हा जागर सत्तेच्या विरोधात जागर आहे। सत्यासाठी हा जागर आहे। सत्तेच्या विरोधात सत्यासाठी हा जागर घातलेला आहे। कुठून आलाय तुम्ही? हे सगळे लोक तुमच्यासोबत जोडलेले आहेत। दोन बंधू आज एकत्र चालणार आहेत। दोन बंधू ते एकत्र येणार, ते सगळ्याची वाट लावणारच या जागरण गोंधळाने। काय सांगाल, सकाळपासून आलाय, कुठून आलाय तुम्ही? प्रत्येक आंदोलन असेल किंवा शिवसेनेचा कुठलाही कार्यक्रम असेल तर तुम्ही त्या कार्यक्रमात असता? आम्ही पुण्याहून आलोय। आम्ही सत्यासाठी पाहिजे, आम्हाला सत्यासाठीच वाजवतोय, सत्याचा गोंधळ घालतोय आणि आम्हाला सत्यच मागायचं। काय वेळ आले ह्या जागर घालायची रस्त्यावरती? रस्त्यावरती गोंधळ, लोकशाहीचा गोंधळ घालतोय। लोकशाही वाचवण्यासाठी, लोकांना जागरून वाजवून लोकांना जागा करण्यासाठी आई भवानीचा, शिवसेनेचा, शिवरायांचा आणि भवानीचा गोंधळ करतोय। गोंधळाच्या माध्यमातून काय लोकांना आव्हान काय कराल? लोकशाही वाचवा, लोकशाही वाचवा, लोकशाही वाचवा। जय भवानी, जय भवानी। बोला। या चोरांचा निषेध असो, या निवडणूक आयोगाचा निषेध असो, मग चोरीचा निषेध असो, सत्याचा विजय असो, शिवसेनेचा विजय असो। हे सगळे कार्यकर्ते जे आहेत हे आता सौरभ या ठिकाणी जमू लागलेले आहेत। कारण का फॅशन स्ट्रीट या ठिकाणी सगळे हे कार्यकर्ते आता जमलेले आहेत। एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर पोलिसांकडून सुद्धा तशा पद्धतीनं सूचना या कार्यकर्त्यांकडून दिल्या जातात। मुंडे साहेब, काय व्यवस्था केली आहे रस्त्यांच्या बाबतीत? कारण का वाहतुकीच्या बाबतीत हा रस्ता कधी बंद केला जाईल? नियोजन योग्य ते नियोजन केलेलं आहे। आता सध्या गर्दी मोठ्या झाल्यानंतर संख्येने गर्दी येते, काय आव्हान कराल तुम्ही? सगळ्यांनी जे काही नियोजनात सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आयोजकांशी आमची जी बैठक झाली होती त्यात ठरल्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी राहणं अपेक्षित आहे।